ईश्वर जो असतो ना त्याची 5 कामं असतात. उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन. ईश्वराची कामं काय आहे? उत्पत्ती, हे जग कोणी निर्माण केलं? तर ईश्वराने निर्माण केलं, उत्पन्न केलं, जग उत्पन्न केलं, त्याची स्थिती तो सांभाळतोय. हॅव यू एव्हर थॉट की आता एक गुरुत्वाकर्षण शक्ती नावाचा प्रकार आहे. 5 फोर्सेस, ज्याचं युनिफिकेशन स्ट्रिंग थिअरी करते मॅथमॅटिकली, ॲटलिस्ट विथ नो एम्पिरिकल एव्हिडन्स ॲटलिस्ट. बट द होल पॉईंट इज की हे जे गुणधर्म आहेत की पाण्याने उताराकडे वाहत जाणं, अग्नीने उष्ण असणं, या पदार्थांनी जर आपले गुणधर्म सोडायचं एक दिवस ठरवलं, काय होईल कल्पना? केऑस. तर सूर्य, त्याच्या भोवती त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने हे जणू बांधून ठेवलेले हे ग्रह. तुम्हाला कल्पना नसेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो ट्रॅव्हल्स ॲट द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे कल्पना करा, एका क्षणात जर सूर्य नष्ट झाला तर पृथ्वीला फक्त 8 मिनिटं आहेत. कारण 8 मिनिटं लागतात, 8 पॉईंट समथिंग सेकंद त्या सूर्यकिरणाला इथं पोचेसतो. 8 मिनिटांनी पृथ्वी भिरकावल्या जाईल अंतराळामध्ये कुठेतरी. प्रश्न माझा आहे, हे कोणी बांधून ठेवलं तिला? कोणी हे सगळं निर्माण केलं? कोणी हे मूलभूत फंडामेंटल जे नियम आहेत निसर्गाचे, कोणाच्या धाकाने सुरू आहे सगळं? त्याला ईश्वर असं म्हणतात. तर तो त्यांनी उत्पत्ती केली, तोच ही सगळी स्थिती सांभाळतो आहे आणि तोच एक दिवशी याला संहार करणार आहे. ज्यांनी उत्पत्ती केली त्या भूमिकेत त्याच ईश्वराला ब्रह्मदेव म्हणतात. जो या जगताची सगळी स्थिती सांभाळतो आहे त्या भूमिकेत त्याला विष्णू म्हणतात. आणि एक दिवस तो या जगाचा संहार करणार आहे त्या भूमिकेत त्यालाच शंकर म्हणतात. काहीही विरोध नाही आहे तिघांमध्ये. भूमिका बदलली, नाव बदललं. मी घरामध्ये बाप आहे, ऑफिसमध्ये बॉस आहे, कोणाचा तरी नवरा आहे, कोणाचा तरी वडील आहे, माणूस एकच आहे. भूमिका बदलली, नाव बदलली. असो, उत्पत्ती, स्थिती आणि लय. मग हे सगळं तो करतो कसं? दॅट इज द थिंग. तर तोही निर्माण करून त्याच्यात शिरला. तदनुप्राविश्यात नावाची श्रुती आहे. तत्सृष्टा तदनुप्राविश्यात. तो त्याच्यात शिरला. कशावरून? भगवद्गीता 7वा अध्याय वाचा. पंचमवता सगळं रसोमपसी कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य योग सगळं सांगितलंय. त्या जलतत्वाचा जो रसपणा आहे ना रे अर्जुन, तोच मी आहे रे. अरे माझ्यामुळे सगळं टिकलंय, मी सांभाळतोय सगळी स्थिती. त्यामुळे तो उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, तो प्रवेश करून प्रशासन करतो. दॅट इज हाऊ ईश्वर गव्हर्न द वर्ल्ड. गव्हर्नमेंटचे 2 प्रकार असतात. एक वॉशिंग्टन DC पासून कॅलिफोर्नियाचं गव्हर्नमेंट करत, त्यांनी काय होतं आपल्याला माहिती आहे. तो तसा नाही गव्हर्न करत. या आपण म्हणतो ना ईश्वर कणाकणामध्ये आहे, तो ह्या पद्धतीने आहे. त्याला म्हणायचं प्रवेश आणि मग प्रशासन. ही 4 कर्म, उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन, 5 कर्म ईश्वर करतो. ईश्वर म्हणजे 6वं कर्म पण करतो. त्याला म्हणतात प्रबोधन. प्रबोधन. आणि ईश्वर जेव्हा 6वं कर्म करतो प्रबोधन, त्या भूमिकेमध्ये त्याला सद्गुरूचं. हे महात्म्य सद्गुरूंचं. कारण तो युगात एकदाच येतो, अवतार एकदाच आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत झाला, सत्ययुगात झाला, द्वापार युगात झाला, कलियुगात होणार आहे. माहिती आहे आपल्याला कल्की नावाचा. पण मग आपल्यासारख्यांची सोय काय आहे? आपल्या जीवना, आपलं जे काही जीवन आहे 70-80 वर्ष, त्याच्यात अवतार नाही आहे परमेश्वराचा. मग आपल्यासारख्या जीवनची काय सोय आहे? त्यांनी सांगून ठेवलं आहे. संत माझे रूपडी आत्मज्ञानी चोखडी. अरे माझ्या रूपाने तेच आहे. दरवेळेला मी येणार नाही आहे. मी येण्यासाठी, त्याला येण्यासाठी कसे जन्मावे लागतात, त्या ताकदीचं रावण आणि दुर्योधन, मग तो येतो. पण अशा वेळेला मग इतर इतक्या या कोट्यवधी जीवनची काय सोय आहे? मग तो तेच सांगतोय, अरे प्रबोधन जे करतात मी सद्गुरू, ते माझंच रूप आहे आणि तोच ही सोय करतो. मी सगळं का बोललो? मगाशी मी जे बोललो, सद्गुरूंकडे नंतर आपले प्रयत्न नेण्याची जबाबदारी, ते ओझं त्याच्या डोक्यावरचं चढेल. कारण आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे करतोय. आणि लक्षात ठेवा, ईश कृपा व्हावी लागते. सर्वप्रथम जी कृपा होती ना, ईश कृपा. ईश कृपेशिवाय सद्गुरू प्राप्तीच नाही. आणि ज्यांना सद्गुरू प्राप्ती झालेली आहे त्यांनी समजून चला तुमच्या ईश कृपा झालेली. पहिली ईश कृपा, मग सद्गुरू कृपा, मग ती ज्ञानकृपा आणि मग आत्मकृपा. अशा त्या कृपा आहेत. आणि ते ईश्वराचं काम आहे. कारण सद्गुरू त्या भूमिकेत ईश्वरालाच सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून सद्गुरूंकडेही कधीही देहाच्या दृष्टीने पाहू नये. नाही तर काय, ते माझ्यासारखे दिसतात. त्यांनी 2 वेळा भूक लागते, ती भाजीपोळी खातात, मी पण खातो, त्यांना झोप लागते. देह म्हणून सद्गुरूंकडे पाहायचंच नाही आहे. भयानक चूक आहे सद्गुरूंकडे देह म्हणून पाहणं. सद्गुरूंच्या बाबतीत म्हणून हे फार अत्यंत पवित्र नातं आहे सद्गुरू आणि सत्शिष्य.
देहातीत ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती श्रुती आहे पुन्हा. देहासकट ब्रह्म, जो ब्रह्म जाणतो ना तो ब्रह्मच झालेला असतो. किंवा दासबोध, आता सद्गुरु वर्णवेना तेथं माया स्पर्श शकेना, समर्थ म्हणतात. ते असं स्थान आहे की तिथे मायेचा स्पर्श होऊ शकत नाही. म्हणजे तरी नक्की काय हो, पुन्हा दिसायला तर माझ्यासारखे दिसतात, माईकच आहे ना त्यांचे देह, हो देह माईकच आहे, मग त्यांच्यात माझ्यात काय फरक आहे? मी मायेचे जे 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम, त्याच्या अंमलाखाली मी आहे आणि ते त्या अंमलाच्या पलीकडे गेलेले आहेत. ते 3 गुण फक्त वापरून घेतात. 3 गुण नष्ट होत नसतात पाहिजे, प्रभाव कमी होतो. कारण तमोगुण नष्ट होऊन चालणारच नाही आपल्याला, नाही तर झोपच लागणार नाही. झोप आपल्याला तमोगुणामुळे लागते. आपण जे काही कार्य करतो, आता मी जे बोलतोय हे रजोगुणामुळे शक्य आहे. रजोगुण नसतं तुम्ही बोलूच नसतो शकतो. पण आज होतं काय, आपल्या सगळ्यांना 3 गुण वापरतात. सुंदर विषय जातात. आता ते सांगून तू काय किती सांगावं. आपण एक म्हणतो ना, आता एखादा मनुष्य इथे आला, समजा झोकांड्या खात आला, आपण काय म्हणतो, तो दारू घ्यायला म्हणजे काय जिंकलेला आहे, जो ते त्याच्याकडे लक्ष नको देऊ. म्हणजे काय, तो दारूच्या अंमलाखाली आहे, तो असंच वागणार आहे असं म्हणतो की नाही आपण, आणि त्या मनुष्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा आपल्या आजूबाजूला व्यक्ती काही विशिष्ट पद्धतीने वागतात जे आपल्याला आवडत नाही, मग ते सकारण असेल किंवा विनाकारण असेल, तेव्हा आपल्याला हे स्मरण करून आपल्याला देता आलं पाहिजे, अरे ह्या 3 गुणांच्या अंमलाखाली आहे. एखादी व्यक्ती रजोगुणाच्या अंमलाखाली असू शकते, एखादी तमोगुणी जी नेहमी दुसऱ्याचे वाईटच करायला टपलेली असते, तमोगुण. जे अखंड, ज्याला प्रसिद्धीची हाव आहे, ईशणा म्हणतात ना, लोकेशणा, दारेशणा, विक्तेशणा, हे ज्याच्या अंतःकरणात आहे, अखंड प्रसिद्धीला हापापलेला मनुष्य आहे. समजून घ्यायचं, त्याचं द्वेष नाही करायचं, हे समजायचं की तो रजोगुणाच्या अंमलाखाली आहे. तसं मी कोणत्या गुणाच्या अंमलाखाली हे मलाही ओळखता आलं पाहिजे, माझं अंतःकरण, आणि मग ती साधना करून सत्वगुण वाढवायचा आहे. मुद्दा माझा तेवढाच सुरू होता की या 3 गुणांच्या अंमलाखाली नसलेले, पण हे 3 गुण प्रपंचामध्ये योग्य पद्धतीने वापरून घेणारे जे आहेत ते माझे सद्गुरू आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात तिथं माया स्पर्श शकेना. पुन्हा एकदा ईश्वर जेव्हा प्रबोधन करतो तेव्हा त्याला सद्गुरू असं म्हणतात.